नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार कापसाच्या भावात होणारे बदल, त्याची कारणे आणि त्यावर परिणाम करणारे घटक. त्यासाठी आपला पॉडकास्ट नक्की शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. कारण आहे पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय. बरोबर. आज आपण अॅग्रोवनच्या माहितीच्या आधारे नेमकं काय घडतंय हेच समजून घेणार आहोत. नक्कीच. कारण जानेवारीच्या सुरुवातीला चित्र किती वेगळं होतं. आयातीवर 11% शुल्क लागलं होतं आणि भाव हमी भावाच्या पुढे गेले होते. हो, अगदी 8,500 ते 8,900 रुपयांपर्यंत पोहोचले होते. आणि मग अचानक ही अशी घसरण का सुरू झाली? यातली सगळ्यात रोचक गोष्ट म्हणजे बाजारात ज्या अमेरिका बांगलादेश कराराची चर्चा आहे त्याचा खरा नाही पण भावनिक परिणाम जास्त झालाय. अच्छा. म्हणजे बघा, या करारानुसार अमेरिकेतून कापूस घेऊन तयार केलेले कपडे बांगलादेश अमेरिकेला 0% शुल्कावर विकू शकतो. हो. त्यामुळे साहजिकच एक भीती निर्माण झाली की आता बांगलादेश भारताकडून कापूस किंवा सूत घेणं कमी करेल. हो, कारण बांगलादेश आपल्या कापूस आणि सुताचा खूप मोठा ग्राहक आहे. अगदी बरोबर. पण वास्तव थोडं वेगळं आहे. ते कसं? हे बघा, बांगलादेशला अमेरिकेतून कापूस आयात करणं हे भारताच्या तुलनेत खूप महाग पडतं आणि वेळखाऊ सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या ते तितकं सोपं नाही. अजिबात नाही. शिवाय त्यांची स्वतःची सूत बनवण्याची क्षमता मर्यादित आहे आणि उत्पादन खर्चही जास्त आहे. त्यामुळे ते आपल्या स्वस्त भारतीय सूतावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. म्हणजे ते भारताकडून होणारी आयात लगेच थांबवतील याची शक्यता कमी आहे. खूप कमी आहे. अच्छा, म्हणजे अमेरिका बांगलादेश करार हे एक प्रकारे धुरकांडा आहे ज्यामागे खरी कारण लपलेली आहेत. तर मग आपल्या देशात असं काय घडतंय ज्यामुळे भाव खाली येत आहेत? तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला. देशांतर्गत 2 मुख्य कारण आहेत. कोणती? पहिलं म्हणजे 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये सरकारने एक निर्णय घेतला. त्यांनी 32 मिलीमीटर पेक्षा जास्त लांबीच्या कापसाची आयात शुल्कमुक्त केली. म्हणजे चांगल्या प्रतीच्या कापसावरची आयात ड्युटी काढली. हो, पण त्यामुळे बाजारात भीती काय पसरली की याचा फायदा घेऊन व्यापारी कोणताही कापूस आयात करतील आणि देशात पुरवठा वाढेल. बरोबर, ही एक भीती आहे. हो, पण यापेक्षाही एक मोठं आणि थेट कारण आहे. ते कोणतं? ते म्हणजे भारतीय कापूस महामंडळाची म्हणजे CCI ची विक्री. CCI? हो, आणि हे लक्षात घ्यायला हवं की आजच्या तारखेत देशात आणि जगातला सर्वात मोठा कापसाचा साठा हा CCI कडेच आहे. अरे वा, म्हणजे बाजारातला सर्वात मोठा खेळाडूच CCI आहे. नक्कीच. आणि त्यात सर्वात मोठ्या खेळाडूने आपल्या विक्रीचे दर प्रतिखंडी 1400 ते 1600 रुपयांनी कमी केले आहेत. अच्छा, मग त्याचा तर थेट परिणाम होणारच बाजारावर. अगदी. त्यामुळे बाजारात आपोआपच एक नकारात्मक भावना तयार झाली आणि भाव खाली आले. माझ्या मते बाजारातील घसरणी मागे हेच सर्वात मोठं कारण आहे. तर लक्ष आंतरराष्ट्रीय करारावर आहे, पण खरा खेळ तर आपल्याच घरात CCIच्या गोदामात सुरू आहे. मग या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांच्यासमोर काय पर्याय आहे? शेतकऱ्यांसाठी अजूनही एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. तो कोणता? भारतीय कापूस महामंडळ म्हणजे CCI येत्या 27 फेब्रुवारी पर्यंत हमी भावाने कापूस खरेदी करणार आहे. अच्छा, म्हणजे MSP वर खरेदी अजून सुरू आहे. हो, आणि सध्याच्या बाजारातील भावापेक्षा हमी भाव जास्त आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे त्यांच्यासाठी सध्याच्या परिस्थितीत हा एक सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो. खरं आहे. पण या सगळ्या चर्चेतून एक महत्वाचा प्रश्न नक्कीच समोर येतो. कोणता? जेव्हा बाजारातील सर्वात मोठा साठा एकाच सरकारी संस्थेकडे म्हणजे CCI कडे असतो आणि तिचे निर्णयच बाजाराची दिशा ठरवतात, तेव्हा खुल्या बाजारातील भावाच्या स्वातंत्र्यावर आणि भविष्यावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करायला हवा.